सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिल्यांदा आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो. सगळ्यात महत्त्वाचं 2009ला मला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत शिवसेना ह्या 4 अक्षरामुळे जाता आलं आणि 2019ला सुद्धा देशाच्या लोकसभेत शिवसेना ह्या 4 अक्षराच्या जोरावरच त्या ठिकाणी गेलो. आणि तिथं गेल्याच्या नंतर जो विश्वास माझ्या भागातल्या मायबाप जनतेनं त्या ठिकाणी माझ्यावर दाखवला होता, तो विश्वास मी प्रामाणिकपणे सार्थ करायची भूमिका घेतली. मी त्यावेळेसच्या प्रचारातही म्हणत होतो, की ओमराजे हा असा खासदार असेल, की फक्त निवडणुकीपुरतंच, मतदानापुरतंच किंवा जोपर्यंत निवडणुकीचा कालावधी तो तिथपर्यंतच दिसणारा आणि नंतर पुन्हा गायब होणारा नसणार आहे. कायमस्वरूपी अखंडपणे आपल्या संपर्कात राहून आपल्या अडचणी, आपल्या व्यथा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सोडवता येईल, त्याच्यावर कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल, याच्यासाठी अखंड आपल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे मी तुमच्या सगळ्याच्या सोबत राहीन. हे जे वचन दिलं होतं ते मी 5 वर्ष अखंडपणे पाळत आलोय. सगळ्यात महत्त्वाचं मी माझा पूर्ण वेळ कारण बरीचशी खासदार, आमदार मंडळी जर आपण बघितली तर त्यांच्या कुणाचे 5 कारखाने, कुणाचे 7 कारखाने, कुणाच्या 150 संस्था, कुणाचे बरंचसं काही-काही असतं आणि एक प्रतिष्ठा म्हणून ही लोकं राजकीय जीवनामध्ये असतात. मी पूर्णपणे माझा 100% वेळ हा सामान्य लोकांसाठीच आहे आणि त्यांच्यासाठीच खर्ची घातल्याच्या नंतर मला वाटतं सामान्य लोक आपल्या हक्काचा एक आवाज, आपल्याला अडचण पडल्याच्या नंतर येणारा एक आवाज हा आहे असं समजून निश्चितपणे कायमस्वरूपी पाठीशी राहत असतात. आपल्या माहितीसाठी लोकांचा संपर्क आहे हे माझे विरोधकच आता मान्य करतात. लोकांच्या सगळ्यांच्या अडीअडचणीत मी धावून जातो हे विरोधकच मान्य करतात. आता त्यांनी नवीन चालू केलं की तुम्ही या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये केलेलं महत्त्वाची कामं सांगा. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मंजूर झालं नव्हे तर त्या ठिकाणी आता 3ऱ्या वर्षाचे ऍडमिशन ह्या महाविद्यालयाच्या माध्यमातून चालू आहेत. त्याचबरोबर आपल्याकडं असणारा पाण्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं 21 टीएमसी पाणी. आपण जर याच्यामध्ये बघितलं असेल तर धाटणीचा बॅरेज बांधून 15 वर्ष झालेत. रामदारा तलाव जो तुळजापूरच्या देवीच्या पाठीमागनं आपण बायपासनं जातो त्यावेळेस आपल्या बाजूला दिसतो, तो तलाव बांधून सुद्धा 15 वर्ष झालेत. तो तलाव बांधला याच्यासाठी की ते पाणी ह्याच्यात आणून टाकायचंय, धाटणी बॅरेजचं पाणी अडवलं याच्यासाठी की तिथलं अडवलेलं पाणी ह्याच्यात आणून टाकायचंय म्हणून. पण दुर्दैवानं धाटणी बॅरेज पासून रामदारा तलावाच्या मधली ज्या कामाला प्राधान्यक्रमात घेणं गरजेचं होतं ते तत्कालीन फडणवीस सरकारनं घेतलेलं नव्हतं. त्याला मधली पाईपलाईन त्याच्यातली तत्सम कामं ही प्राधान्यक्रमात घेण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री असताना मी आणि आमदार कैलास पाटील आम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणी ही कामं प्राधान्यक्रमात घेतली आणि ह्याच्यासाठी आवश्यक असणारे 1800 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी केली, ज्याच्यामुळं येणाऱ्या नजीकच्या भविष्यात ते पाणी आपल्याला या ठिकाणी आलेलं बघायला मिळेल. हे दुसरं काम आपण जर बघितलं असेल तर आपल्या इथं लाईटच्या बाबतीत सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यांची